नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 6 पदार्थ आपल्या वापरातील याच्या अभ्यासास सुरुवात करणार आहोत। प्रकरण सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर असणं आवश्यक आहे। तेव्हा पुस्तक समोर ठेवून आता आपण पुढचा अभ्यास करूयात। विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तू हाताळत असतो। अनेक वस्तूंच्या मदतीने आपण आपले दैनंदिन व्यवहार पार पाडत असतो। निरनिराळ्या वस्तू या तुम्हाला माहिती आहे की निरनिराळ्या पदार्थांपासून बनलेल्या असतात। काही वस्तू या एकाच प्रकारच्या पदार्थांपासून तयार होतात, तर काही वस्तू या तयार करण्यासाठी आपल्याला अनेक पदार्थांचा वापर करावा लागतो किंवा केला जातो। ह्या असे अनेक उदाहरणे तुम्ही आसपास वस्तूंची पाहिली असतील की ज्या वस्तू एकाच प्रकारच्या पदार्थापासून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांपासून तयार झालेल्या आहेत। मग मुलांनो, आता या प्रकरणामध्ये आपण मानव वापरत असलेल्या वस्तू या नक्की कोणकोणत्या पदार्थांपासून तयार केल्या जातात व या पदार्थांचा वैशिष्ट्ये काय आहेत किंवा या पदार्थांच्या वैशिष्ट्यांचा वापर करून मानव प्राणी स्वतःची गरज कशी भागवतो याचा अभ्यास करणार आहोत। या अभ्यासास सुरुवात करण्यापूर्वी मुलांनो, या ठिकाणी एक चित्र मी तुम्हाला दाखवते। या चित्रामध्ये 3 वस्तू तुम्हाला दिसत आहेत। या प्रत्येक वस्तू पाहिल्यानंतर या वस्तूंना ठराविक अशी नावं आहेत हे तुम्हाला माहितीच आहे। वस्तू पाहिल्यानंतरच तुम्हाला या वस्तूंची नावे लगेचच लक्षात आली असतील। विद्यार्थ्यांनो, आता आपण या चित्रांमध्ये असलेल्या वस्तूंची नावे पाहूयात। आपल्याला या चित्रामध्ये खुर्ची, टेबल व कपाट या 3 वस्तू दिसत आहेत। या 3ही वस्तूंचा विचार केला तरीही प्रत्येक वस्तू ही तुमच्या लक्षात येईल की कुठल्या न कुठल्या प्रकारच्या पदार्थापासून तयार झालेली आहे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की खुर्ची व टेबल ह्या ज्या 2 वस्तू आहेत या चित्रामध्ये दिसत आहेत त्या लाकडापासून तयार झालेल्या आहेत। तर या चित्रात दिसत असणारं जे कपाट आहे ते लोखंडापासून तयार झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल। म्हणजेच या ठिकाणी या चित्रामध्ये लाकूड व लोखंड या 2 प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांपासून टेबल, खुर्ची व कपाट हे तयार झालेल्या निरनिराळ्या वस्तू आहेत। आता मुलांनो, एकदा का आपल्याला दिसणारी किंवा आपण वापरत असणारी वस्तू ही कोणत्या पदार्थांपासून तयार होते हे आपल्याला समजले की त्या पदार्थापासून ती वस्तू का तयार केली जाते, तोच पदार्थ ती वस्तू करण्यासाठी का वापरला जातो, त्या पदार्थाचे असे कोणते वैशिष्ट्य आहे की ज्यामुळे वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला विशिष्ट असा पदार्थाचाच वापर करतो हे जाणून घेणे आता आपल्याला महत्त्वाचे आहे आणि हाच अभ्यास तुम्हाला या प्रकरणामध्ये करायचा आहे। आता मुलांनो, आपण त्याआधी हा अभ्यास करण्यापूर्वी पदार्थ म्हणजे नक्की काय आहे हे जाणून घेऊयात। विद्यार्थ्यांनो, कोणताही पदार्थ हा अनेक अशा लहान लहान कणांपासून तयार झालेला असतो। त्या लहान कणांनाच आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये सूक्ष्मकण असे म्हणतो। मुलांनो, असे अनेक सूक्ष्मकण जेव्हा एकत्र येतात व त्यापासून जेव्हा एखादा पदार्थ तयार होतो व त्या पदार्थाचा वापर करून जेव्हा एखादी वस्तू तयार केली जाते आणि मग आपण त्या वस्तूला विशिष्ट असं नाव देतो। आता एखादी वस्तू ओळखण्यासाठी आपण त्या वस्तूचा आकार जाणून घेतो, त्या वस्तूच्या भागांची विशिष्ट अशी रचना पाहतो व त्यावरूनच त्या वस्तूला आपण ओळखू शकतो। मुलांनो, मगाशी दाखवलेल्या चित्रात टेबल, खुर्च्या, कपाट बनवण्यासाठी आपण लाकूड, प्लास्टिक किंवा पोलाद या निरनिराळ्या पदार्थांचा वापर करू शकतो। मग हेच पदार्थ का बरं वापरायचे? कारण या पदार्थांमध्ये वस्तू बनवण्यासाठी लागणारा जो मजबूतपणा असतो तो असतो। पदार्थांना या हवा तसा आकार देता येतो। म्हणजेच या पदार्थांचे गुणधर्म पाहूनच आपण त्या पदार्थांपासून एखादी विशिष्ट अशी वस्तू तयार करण्यासाठी त्याचा वापर करतो। आता मुलांनो, एकाच पदार्थापासून
अनेक वस्तू तयारही केल्या जातात. म्हणजे नक्की काय होतं तर पदार्थ एकच असतो, परंतु त्या एकाच प्रकारच्या पदार्थापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करता येणं आपल्याला शक्य आहे. या बाबतीतलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर कापूस हा जो नैसर्गिक पदार्थ आहे हा तुम्हाला माहिती आहे. मग मुलांनो, कापूस या पदार्थापासून आपण कोणत्या कोणत्या वस्तू तयार करू शकतो तर त्यापासून आपण कापड तयार करू शकतो, साडी स्त्रिया तयार, रुमाल, गादी, टॉवेल यांसारख्या वेगवेगळ्या वस्तू आपण तयार करू शकतो. यानंतर दुसरं उदाहरण जर लोखंड या पदार्थाचं घ्यायचं झालं तर लोखंडापासून आपण निरनिराळ्या वस्तू तयार करू शकतो. जसं बांधकामाच्या सळ्या आपण तयार करू शकतो, तशाच ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचे विविध भाग आपण तयार करू शकतो. टेबल असेल, कपाट असतील, विजेचे खांब असतील यांसारख्या विविध वस्तू लोखंड हा पदार्थ वापरून आपण करू शकतो. यानंतर ॲल्युमिनियम जर या धातूचा जर उपयोग करायचा झाला आपल्याला तर ॲल्युमिनियमपासून देखील आपण निरनिराळ्या कोणत्या वस्तू तयार करू शकतो तर स्वयंपाकघरातील वेगवेगळ्या प्रकारची भांडी तसेच वीजवाहक तारा देखील या ॲल्युमिनियम या धातूपासून तयार करतात. मुलांनो, घरावर छत म्हणून वापरणारे जे पत्रे आहेत ते देखील तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल ते ॲल्युमिनियम या धातूपासून तयार केलेले असतात. विद्यार्थ्यांनो, आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर घरचा अभ्यास किंवा स्वअभ्यास म्हणून तुमच्या घरातील आढळणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंची यादी तयार करायची आहे व या ज्या सर्व वस्तू आहेत ह्या नक्की कोणत्या पदार्थापासून तयार झालेल्या आहेत हे तुम्ही जाणून घ्यायचं आहे सर्वांनी. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या नोंद वहीमध्ये किंवा आपल्या विज्ञानाच्या वहीमध्ये याची नोंद करून ठेवायची आहे. मुलांनो, यानंतर निसर्गामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ असतात हे तुम्हाला माहिती आहे व या पदार्थापासून आपण निरनिराळ्या वस्तू तयार करू शकतो हे देखील तुम्ही आता जाणून घेतलेलं आहे. मग मुलांनो, ज्या आपल्याला उपयोगी पडतात त्या वस्तू आपल्याला कोणत्या कोणत्या आहेत हे देखील तुम्हाला माहिती आहे. मग यानंतर मुलांनो, आपण आता पदार्थांच्या हे जे पदार्थ वापरतो त्यांच्यामध्ये दोन प्रकार पडतात. या दोन प्रकारांची माहिती या ठिकाणी घेणार आहोत की ज्यांच्यापासून निरनिराळ्या वस्तू आपण तयार करू शकतो. मुलांनो, पदार्थाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक पदार्थ व दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. आता मुलांनो, नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. तर मुलांनो, या पदार्थाच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना आपण नैसर्गिक पदार्थ असे म्हणतो. तर दुसरा जो आहे कृत्रिम पदार्थ किंवा मानवनिर्मित पदार्थ, तर निसर्गात उपलब्ध असलेल्या पदार्थांवर जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया तयार केल्या जातात व त्यापासून जो पदार्थ तयार झालेला असतो त्या पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ असे म्हटले जाते. मग मुलांनो, आता या ठिकाणी नैसर्गिक पदार्थ कशाला म्हणायचं व मानवनिर्मित पदार्थ नक्की कोणाला म्हणायचं याचा अर्थ तुमच्या निश्चितपणे लक्षात आलेला असेल, तुम्हाला तो कळाला असेल. यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी स्वअभ्यासासाठी काही उदाहरणं सांगते पदार्थांची. या तुम्ही काय करायचे की या उदाहरणांचे तुम्ही मानवनिर्मित पदार्थ व नैसर्गिक पदार्थ या दोन गटांमध्ये वर्गीकरण करायचं आहे. हे वर्गीकरण करण्यासाठी सांगितलेल्या व्याख्येचा आधार घ्यायचा आहे. वाळू, साबण, खिडक्यांच्या काचा, बांबू, कापूस, विटा, रेशीम, पालेभाज्या, सिमेंट, फळे, पाणी, साखर, बल्ब, वायर, खुर्ची, टेबल या पदार्थांचा तुम्ही वर्गीकरण करा. यानंतर आता आपण थोडेसे अजून पुढे जाऊयात या प्रकरणामध्ये आणि मगाशी ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जे पदार्थ निसर्गात उपलब्ध होतात त्या पदार्थांना आपण नैसर्गिक पदार्थ म्हणतो हे तुमच्या लक्षात आल्यानंतर नैसर्गिक पदार्थांमधील दोन उपप्रकार आपण या ठिकाणी पुढे समजावून घेणार आहोत. तर नैसर्गिक पदार्थांमधील पहिल्या उपप्रकाराला म्हणायचं जैविक पदार्थ, तर दुसऱ्या उपप्रकाराला किंवा दुसऱ्या गटाला म्हणायचं अजैविक पदार्थ.
आता मुलांनो, जे पदार्थ सजीवांपासून तयार होतात किंवा सजीवांपासून मानवाला मिळतात, अशा पदार्थांना आपण जैविक पदार्थ असे म्हणतो. मग जैविक पदार्थाची ही व्याख्या समजून घेतल्यानंतर आता आपण अजैविक पदार्थ म्हणजे काय हे पाहू. तर मुलांनो, जे पदार्थ मानवाला सजीवांपासून मिळत नाहीत, त्या कृत्रिमरित्या माणूस तो पदार्थ तयार करतो, अशा पदार्थांना अजैविक पदार्थ असे म्हटले जाते. मग आता या दोन्ही व्याख्यांवरून आपण निसर्गनिर्मित प्रकारांची काही उदाहरणं पाहूयात. लाकूड असेल, कापूस असेल, झाडांची पानं असतील किंवा ताग असेल, लोकर असेल, पाणी असेल, माती असेल, चामडे असेल, हे सर्व पदार्थ मुलांनो निसर्गातच आपल्याला उपलब्ध होतात, म्हणून त्यांना आपण नैसर्गिक पदार्थ म्हणतो. तर कप, बशी, खुर्ची, टेबल, पेन्सिल, वही, झाडू हे सर्व पदार्थ निसर्गात उपलब्ध होत नाहीत, म्हणून मानव कृत्रिमरित्या हा पदार्थ तयार करतो उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून, म्हणून यांना अनैसर्गिक पदार्थ असे म्हणतात. मग नैसर्गिक पदार्थांचे जैविक आणि अजैविक पदार्थ अशा दोन गटांमध्ये विभाजन पाहिल्यानंतर किंवा त्यांची माहिती घेतल्यानंतर आता या जैविक पदार्थांमध्ये आपल्याला कोणकोणते पदार्थ मोडतात ते बघायचे. लोकर, हस्तिदंत असतील, फुले, फळे, डिंक, दूध हे जे सर्व पदार्थ आहेत हे जैविक पदार्थ या गटात मोडतात. तर हवा, माती, पाणी, दगड यांसारखे पदार्थ हे अजैविक नैसर्गिक पदार्थ या गटांमध्ये मोडतात, कारण हे पदार्थ कुठल्याही प्राण्यांपासून किंवा वनस्पतींपासून आपल्याला मिळत नाहीत. मुलांनो, यानंतर जैविक पदार्थाचा अजून एक उपगट पडतो व तो म्हणजे प्राणीजन्य जैविक पदार्थ व दुसरा उपगट म्हणजे वनस्पतीजन्य जैविक पदार्थ. आता परत तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की प्राणीजन्य जैविक पदार्थ म्हणजे काय? तर जे पदार्थ आपल्याला मुलांनो प्राण्यांपासून मिळतात त्या पदार्थांना आपण प्राणीजन्य जैविक पदार्थ असे म्हणतो. मग दूध असेल, अंडी असेल, चामडं असेल, लोकर असेल किंवा रेशीम असेल, यांसारखे जे पदार्थ आहेत त्यांना जैविक पदार्थ असे म्हणायचं. प्राणीजन्य जैविक पदार्थ, तर जे जैविक पदार्थ आपल्याला वनस्पतींपासून मिळतात त्या पदार्थांना वनस्पतीजन्य जैविक पदार्थ असं म्हणायचं. मग मुलांना तुम्हाला माहितीच आहे की वनस्पतींपासून आपल्याला कोणकोणते पदार्थ मिळतात. तर वनस्पतींपासून आपल्याला गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, डिंक, राळ यांसारखे फळं, फुलं यांसारखे पदार्थ मिळतात. त्याशिवाय काही वनस्पती या औषधी वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. या औषधी वनस्पतींच्या मूळ, खोड, पान किंवा फूल या निरनिराळ्या अवयवांचा वापर करून आपण निरनिराळ्या रोगांवर औषधे देखील तयार करू शकतो. अशा प्रकारे मुलांनो, तुम्हाला आता हे सर्व प्रकारचे पदार्थ माहिती झाले आहेत. जैविक, अजैविक, वनस्पतीजन्य, प्राणीजन्य. मग ह्या पदार्थांपैकी तुमच्या आजूबाजूला ज्या वस्तू असतात, आढळतात, त्या वस्तूंमधील नैसर्गिक पदार्थ कोणते, जैविक पदार्थ कोणते, तसेच प्राणीजन्य पदार्थ कोणते व वनस्पतीजन्य पदार्थ कोणते हे तुम्हाला शोधून काढायचे आहे. व या प्रकारच्या पदार्थांपासून कोणकोणत्या वस्तू तयार केल्या जातात हे देखील तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. हे सर्व पाहून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनो, आता आपण यानंतर मानव निर्मित पदार्थ कशाला म्हणतात हे समजून घेऊया. मगाशी सांगितल्याप्रमाणेच मानवाने तयार केलेले पदार्थ. मुलांनो, सतत नवीन नवीन गोष्टींचा शोध घेणे व स्वतःचे जीवन अशा गोष्टींचा वापर करून किंवा वस्तूंचा वापर करून जास्तीत जास्त सुखसोयींनी युक्त असे करणे हे माणसाचे पूर्वीपासूनचे ध्येय आहे. व त्यानुसारच मानव निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध पदार्थांपासून स्वतःच्या उपयोगासाठी निरनिराळ्या वस्तू तयार करतो. मग अशा वस्तूंना मानवनिर्मित वस्तू असे म्हणतात. मग विद्यार्थ्यांनो, अशा मानवनिर्मित पदार्थांची व वस्तूंची संख्या ही साहजिकच खूप मोठी आहे.
मग आता या मानवनिर्मित पदार्थांमध्ये नेमक्या कोणते कोणते पदार्थ मोडतात हे आपण जाणून घेऊया. विद्यार्थ्यांनो, निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या पदार्थांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. आता उदाहरण घ्यायचं झालं मानवनिर्मित पदार्थाचं, तर निसर्गातील लाकूड हा पदार्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. या पदार्थाचा वापर करून माणूस पेन्सिल, वही, खुर्ची, टेबल, देवघर, स्वयंपाकघरातील विविध भांडी यांसारख्या वस्तू तयार करू शकतो. याशिवाय निसर्गात उपलब्ध असलेला दुसरा पदार्थ म्हणजे कापूस. कापसापासून देखील माणूस उशी, चादर, गाद्या, लोड, तक्क्या, दोऱ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे यांसारख्या वस्तू तयार करू शकतो. यानंतर विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता माती या निसर्गात उपलब्ध असलेल्या पदार्थापासून मानव कोणकोणत्या वस्तू तयार करतो याची यादी तयार करा व आपल्या वहीमध्ये या वस्तूंची म्हणजे मातीपासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या यादी तयार करा व किंवा त्याची नावे लिहून काढा. विद्यार्थ्यांनो, पाऊस हे नैसर्गिकरित्या तयार होणारे एक संसाधन आहे हे आपण शिकलो. पहिल्या प्रकरणामध्येच हे आपण पाहिलं. या पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी पूर्वी गवत किंवा गोणपाट पासून या वस्तूंपासून बनवलेली इरली ही वस्तू वापरली जात असे. नंतर जशी माणसाने प्रगती केली तशी ही इरली ही जी वस्तू आहे जी पावसापासून माणसाचं संरक्षण करते ती बाजूला पडली व त्याची जागा पुढे जाऊन छत्री किंवा रेनकोट या वस्तूंनी घेतली. तसेच मुलांनो, नाजूक वस्तू, नाशवंत वस्तू किंवा फळं ही जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्यांना व्यवस्थितरित्या पॅकिंग करणे आवश्यक आहे हे माणसाच्या लक्षात आल्यानंतर पॅकिंग करण्यासाठी माणसाने खोकी किंवा थर्माकोल या पदार्थांचा वापर केला. हे पदार्थ म्हणजे निसर्गात उपलब्ध असलेल्या काही पदार्थांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून तयार करण्यात आलेले पदार्थ आहेत. म्हणजेच हे दोन पदार्थ हे मानवनिर्मित आहेत हे तुमच्या लक्षात येईल. विद्यार्थ्यांनो, तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 44 वर मानवनिर्मित पदार्थांची काही उदाहरणे दिलेली आहेत व या पदार्थांचे वर्गीकरण करण्यासाठी एक तक्ता देखील दिलेला आहे व तो तक्ता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सांगण्यात आलेला आहे. तेव्हा आत्तापर्यंत आपण जे शिकलो त्यावरून या दोन्ही तक्त्यांचा तुम्ही पुस्तकात पाहून व्यवस्थित अभ्यास करा व रिकामे तक्ते पूर्ण करून मानवनिर्मित पदार्थांची किंवा निसर्गनिर्मित पदार्थांची व्यवस्थित माहिती घ्या. यानंतर विद्यार्थ्यांनो, आपण पुढचं प्रकरण अभ्यासणार आहोतच, परंतु त्याआधी या ठिकाणीच आपण आजच्या तासाला थांबत आहोत. यानंतरचा पुढचा जो अभ्यास आहे तो आपण उद्याच्या तासाला पाहूयात. तोपर्यंत नेहमीप्रमाणेच तुम्ही सर्वांनी घरीच राहायचं आहे आणि सुरक्षित राहायचं आहे. नमस्कार.